खरं तर कुठलाही नंबर डायल केला तरी तुला फोन लागला असता. कारण तू सगळ्यांसाठीच कुठल्याही वेळेत अवेलेबल असतोस देवा. माझ्यासाठी गेली काही वर्ष तू ज्या पद्धतीने अवेलेबल होतास, थँक्यू. तू एका वेगळ्या पद्धतीने मला कळलास गेल्या काही वर्षात. मी कुणालाच जे प्रश्न नाही विचारू शकले ते मी तुला विचारले आणि तू उत्तर दिलीस. सो थँक्यू. तू काय आहेस, किती मॅजिकल आहेस हे मला कळलंय देवा. तुझ्यावरचा विश्वास, तुझ्यावरचं प्रेम एका वेगळ्या उंचीला आहे आता माझ्या आयुष्यात. तू खूप चांगली लोक माझ्या आजूबाजूला दिली आहेस, त्याबद्दल थँक्यू. पण एक काळ असा होता की कोणीच माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकत नव्हतं. त्यावेळेस तू तू सगळं शांतपणे मला समजावलंस आणि मेन म्हणजे तुझ्याशी कसं बोलायचं हे मी शिकले. सो थँक्यू माझ्याशी बोलल्याबद्दल. आणि थँक्यू का म्हणायचं, मी तुझीच मुलगी आहे. पण तरी थँक्यू, कारण आपण आईवडिलांना थँक्यू म्हणावं. तू आमच्या सगळ्यांचा आईवडील आहेस देवा. तू फक्त माझं ऐकलं नाहीस, तर मी ज्या ज्या लोकांची तुला काळजी घ्यायला लावली आहे त्यांचीही तू खूप छान घेतोस. सो थँक्यू. लोक बऱ्याच वेळा मला म्हणतात की मयुरी तू खूप स्ट्रॉंगली उभी राहिलीस, परत खूप ग्रेसफुली सगळं करते. पण मला माहिती आहे ते तुझ्या त्या लाईटशिवाय झालं नसतं, तुझ्या त्या एनर्जीशिवाय झालं नसतं जी आत्ताही माझ्यासोबत आहे. तुझ्यामुळे खूप गोष्टी मी सहन करू शकले. ते म्हणतात ना, वेन गॉड टेक्स यू टू इट, ही टेक्स यू थ्रू इट टू. सो यू हॅव टेकन मी थ्रू इट गॉड. थँक्यू. आणि हे जे कनेक्ट मला तुझ्यासोबत जे मिळालं आहे ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी डिस्कव्हरी आहे. आणि बाकी काहीही वर खाली झालं तरी मला हा कनेक्ट तुटू द्यायचा नाही आहे. ह्याचे प्रयत्न मी करेन. आणि लहानपणी आम्ही एक प्रॉवर्ब शिकलो होतो, गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. हे किती करेक्ट आहे रे. कारण खरंच मी जेव्हा माझी मदत करत होती तू केलीस माझी मदत. मी जेव्हा माझी मदत करायचा प्रयत्न करते, जिथे मी कमी पडते तिथे तू येतोस. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.